वेलकम बॅक अनदर ब्लॉग केस हुआ. तर आपण परत एकदा चाललो बॅक वॉटरला व्हिडिओ बनवायला. अचानक प्लॅनिंग झाला. आप्पा पण बोलले की फिरायला जायचं तर आता जाऊया. त्यानंतर आप्पा बघा चालले पुढं. आता आम्ही हळूहळू जाऊ. भरपूर ठिकाण इथं भारी भारी भुट्टा आहे. तर भुट्टा खाऊ शकतो आपण. आणि इथं हा पूल आहे, छोटा पूल आहे आणि तो नवीन पूल आहे. तो एकदम नवीन पूल आहे आणि हा जुना पूल आहे, भरपूर जुना आहे. आणि इथं बघू शकतो आपण. इथं पण व्हिडिओ लोक काढतात. आता पाणी लय कमी झालं आहे. वेलकम बॅक अनदर ब्लॉग केस हुआ. तर आपण परत एकदा चाललो बॅक वॉटरला व्हिडिओ बनवायला. अचानक प्लॅनिंग झाला. आप्पा पण बोलले की फिरायला जायचं तर आता जाऊया. त्यानंतर आप्पा बघा चालले पुढं. आता आम्ही हळूहळू जाऊ. चार्जिंग कमी सध्या, चार्जिंग लावावं लागेल आपल्याला. फायनली आपण सध्या डेस्टिनेशनला आपलं पोचलो आहे. सोमेश्वर गार्डन सोमेश्वर वॉटरफॉलला पोचलो आहे आपण. तर तुम्ही बघू शकता आपलं डेस्टिनेशन हा पूल आहे आपला. आणि इथं पाणी भरपूर जास्त होतं, आता भरपूर कमी झालं आहे. पावसाळा जेव्हा चालू होईल तेव्हा परत आपल्याला पाणी वगैरे बघायला भेटेल. आणि छोटं मंदिर आहे. चला मग व्हिडिओ काढू जरा पुढं व्हिडिओ जाऊ. बघा ही धर्मशाळा होती पहिलं, आता बंद झाली इथे. चला जाऊया आपण. चार्जिंग झाली कॅमेऱ्याला, सध्याला हळूहळू जातो आहे. बघू शकताय सध्या असा रोड आहे. हा एकदम दोन रोड आहे. वर आहे तिथून मंदिर आहे, तिथून खालून इथं लोक व्हिडिओ वगैरे बनवायला येतात. आणि इथं काहीतरी खायचा गाडा लागला आहे. लांबून नाही दिसत आहे, जवळून बघायला भरपूर जण. हे हॉटेल वाटतं छोटंसं, लांबून नाही दिसत आहे, जवळून दिसून जाईल आपल्याला. भरपूर सारे रील स्टारसाठी हे ठिकाण आहे. म्हणजे तिथे एक गाडी आहे. भरपूर ठिकाण आहे इथं भारी भारी भुट्टा आहे. तर भुट्टा खाऊ शकतो आपण. आणि इथं हा पूल आहे, छोटा पूल आहे आणि तो नवीन पूल आहे. तो एकदम नवीन पूल आहे आणि हा जुना पूल आहे, भरपूर जुना आहे. आणि इथं बघू शकतो आपण. इथं पण व्हिडिओ लोक काढतात. आता पाणी लय कमी झालं आहे, एकदम आटल्यासारखं झालं आहे. पण एकदम हिरवगार पाणी आहे. तिथून पण रस्ता आहे खाली जायचा. सध्याला एकदम आपण चाललो आहे ठिकाणं तुम्हाला दाखवतो. तिथं एक बोगदा पण आहे, तिथं बसता लोक, तुम्हाला तो बी दाखवतो. हा बघा असे बोगदे आहे. इथं पाणी राहतं बघा. इथं पण पाणी, तिथं पाणी आहे की नाही. हा छोटा बोगदा, तिथं पण पाणी राहायचं त्या टायमिंगला. तिथं पण पाणी राहायचं, आता नाही आहे, आटलं आहे सगळं पाणी. तिथं पण एक बोगदा आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा इथं दगडच राहतं आता सध्याला. इथं भरपूर मी रील्स पण काढल्या इकडं, ज्यांनी नसतील बघितल्या बघून घ्या. आणि दोन आयडिया आहे माझ्या, एक रील स्टार प्रज्वल म्हणून आहे आणि मिस्टर PSB, याच ब्लॉग्स मिस्टर PSB ब्लॉग्स म्हणून आहे. ती आयडिया आहे ती आपलं रील स्टार प्रज्वल ती पहिलेची आहे. आणि जे आत्ता आहे ती यूट्यूबची आयडी. आणि इथं व्हिडिओ वगैरे काढता, सगळे व्हिडिओ काढता. तर व्हिडिओचं शूटिंगचं ठिकाण आहे बघा. इकडं पण व्हिडिओ काढता लोक, इकडं पण तिकडं पण काढता, सगळीकडे व्हिडिओ काढू शकतो आपण. आणि तो एकदम सरळ पट्टा आहे, तिकडे पण सगळे व्हिडिओज काढता. रील्स स्टार जे पण लोक रील्स काढता ना, ते ठिकाण त्यांच्यासाठी. आणि मजा येते इथं, फ्रेश होऊन जातं मूड एकदम. माणूस टेन्शनमध्ये जरी असलं ना, इथं आलं ना, जरा मोकळा बसलं ना, तर टेन्शन फ्री होऊन जाईल, एकदम मजा होऊन जाईल. चला अजून थोडं पण दाखवतो. हे जे पाणी दिसते पुलाखालचं, तर इथून नाही जाऊ शकत. तिथून दगडं वगैरे जास्त आहे, स्लिप होईल पाय. त्यामुळे आपण वरून जाऊन पूल बघू. तिशी नदी बघून घ्या. पाणी बघा किती येते जास्त. हळू येणे चालू. येऊ द्या. किती हिरवगार झालं, खराब झालं वाटतं हे पाणी. आता पुलावर जाऊया आपण जरा. हो काय मडका म्हणजे इथे घाण टाकू शकतो. आता जाऊ द्या. खाली पण एक मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. पहिले मी पूल दाखवून घेतो तुम्हाला. हा बघा, हे माणसासाठी येणे जाण्यासाठी आणि गाड्यांसाठी पूल आहे. मोठ्या गाड्या छोट्या गाड्या इथे येऊ शकतात. तुम्हाला मी दाखवून टाकतो. पहिले इथे भरपूर पाणी राहायचं, आता पाणी वगैरे नाही आहे. हे मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे ते पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. चला पुढं जातो मी थोडा. तिकडच्या साईडने तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो मी पाण्याचं. पाणी बघा कसं आहे, स्थिर आहे एकदम, एका जागेवर थांबलेलं. आणि त्याचे दुसरं पाणी ते एकदम वाहतं पाणी आहे आणि एकदम स्थिर पाणी बघू शकता इथं. आणि हे मंदिर आहे, हो काय मंदिर आहे छोटं. तिकडं पण एक मंदिर आहे आणि तिथं पण एक छोटं मंदिर आहे.
काय दिसते? मासा कुठे आहे मासा? दिसला का खाली? तो हिरवा? हा तो तिकडे मासा आहे. हा किती मासे आहे तिकडे? बाबा इथे एक मासा दिसणार नाही. ते तो आतमध्ये छोटा आहे. बघितलं बाहेरचे नाही मासे वगैरे. तर रील्स पण मी काढून घेतो सध्याला. रील्स वगैरे काढून घेतो, माझं काम करून घेतो आणि नंतर हा व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला 7-8 वाजेपर्यंत किंवा लेट बी येऊन जाईल. एडिट करायला मला लय बोर होऊन जातं कधी कधी. पण करून घेऊ एडिट आपण घरी गेल्यावर. बाकी तुम्हाला हे मंदिरं पण दाखवतो. बाहेर येऊन चाललो आहे देवांकडे. चला चला हळू 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 हळू. चला हनुमान देवांचं दर्शन घेऊन टाका. पाया पडा सगळ्यांनी. चला पुढे. आता चला पहिले चप्पल साईडला काढून घेऊ. मंदिरात जायचं, चप्पल साईडला काढली. चला तुम्हाला दाखवतो. शंकराची पिंड. नंदी महाराजांना पाय पडून घ्या. शंकराची पिंड. पाय पडा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. चला आता थोडं खाली पण दाखल पडलं असतं. आता अजून खाली पण एक मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो. आपण फोटो बिटो काढले. आता परत पायऱ्यावरून खाली जावं लागेल. तुम्हाला बोललो होतं ना मी, आपण ह्या बी मंदिरात जाऊ. हळूहळू जाऊया, नाही तर पडलो तर लई लागेल इथून. चला 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 चला. बकरी. चला तुम्हाला मंदिर दाखवतो आता मी. हे मंदिर आहे आपलं. कुठलं वाचा? श्री बुटकेश्वर महादेव मंदिर. पाया पडू आपण. इथं पण रील्स वगैरे लोक काढतात. सध्याला कोण आलं नाही. दिवस मावळायचं टायमिंग आहे 2-3 तासात. 4 वाजले आता सध्याला. तुम्हाला मी टायमिंग थोड्या वेळ दाखवून देईन. आत्ताच दाखवून देतो. सोने दाखव रे मोबाईल किती वाजले दाखवते जरा. तुम्हाला दाखवू देतो आता किती वाजले. 13 फेब्रुवारी दुपारचे 3:55 झाले. 3:55 झाले. आता टाईम हळूहळू जातच राहील. तर तुम्हाला मी पहिलं माझे रील्स वगैरे काढून घेतो, ते इन्स्टावर येऊन जातील. तर बाय. तर व्हिडिओ आपला एवढाच होता. तर बाय बाय. भेटू लवकरच. बाय.